नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी शुभाशिष आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण शिकलो की बीजगणित ही गणिताची एक शाखा आहे आणि जिथे आपण अज्ञात संख्या दर्शवण्यासाठी चल जसे की x, y किंवा n वापरतो. आपण संख्या आणि चल एकत्र करून सोप्या बीजगणितीय पदावली कशा लिहायच्या हे देखील पाहिले. आपल्याला सर्व माहिती ताबडतोब माहित नसताना बीजगणित आपल्याला समस्या सोडवण्यास मदत करते. आज आपण पुढचे चरण उचलू आणि समीकरणे कशी लिहायची आणि सोडवायची ते शिकू. आपण समीकरणाचे भाग जसे की डावी हात बाजू LHS आणि उजवी हात बाजू RHS एक्सप्लोर करू आणि ही समीकरणे सोडवून चलाचे मूल्य कसे शोधायचे ते पाहू. शिकण्याचे निकाल. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. चलांसह बीजगणितीय पदावली कशी लिहायची हे समजून घ्या. समीकरणांची डावी बाजू LHS आणि उजवी बाजू RHS ओळखा. चलांसाठी मूल्य बदलून सोपी समीकरणे सोडवा. बीजगणितीय पदावली वापरून वास्तविक जीवनातील परिस्थिती व्यक्त करायला शिका. या धड्यातील सांकेतिक शब्द बीजगणित, समीकरण, चल, अभिव्यक्ती, डावी बाजू LHS, उजवी बाजू RHS, सोडवणे, पर्याय, चाचणी आणि त्रुटी, संबंध. चलांसह अभिव्यक्ती. एक अभिव्यक्ती म्हणजे संख्या आणि बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यांसारख्या क्रियांचे संयोजन. जेव्हा आपण या अभिव्यक्तींमध्ये चल जसे की x, n किंवा m वापरतो तेव्हा ते अज्ञात मूल्य दर्शवतात. उदाहरणार्थ 2n म्हणजे चल n ला 2 ने गुणाकार करणे, तर x अधिक 10 म्हणजे x मध्ये 10 जोडणे. संख्या अभिव्यक्तींपेक्षा उदाहरणार्थ 3 अधिक कंसामध्ये 5 गुणिले 9 बरोबर 3 अधिक 45 बरोबर 48, ज्याचे लगेच मूल्यांकन करता येते. चल असलेल्या पदावलींचे मूल्यांकन चलाचे मूल्य माहित होईपर्यंत करता येत नाही. उदाहरणार्थ जर x बरोबर 3 असेल तर 4x अधिक 5 ही पदावली कंसामध्ये 4 गुणिले 3 अधिक 5 बरोबर 17 होतात. चल हे पदावलीला लवचिक बनवतात कारण ते परिस्थितीनुसार वेगवेगळी मूल्ये दर्शवू शकतात. आता आपण काही उदाहरणे सोडवू. खालील प्रकरणांसाठी पदावली द्या. P मध्ये 7 जोडला. P अधिक 7. वजा n मधून 7 वजा केला. वजा n वजा 7. वजा y ला 5 ने भागले. वजा y भागिले 5.
9 वेळा n ला 10 मध्ये जोडले. 9n अधिक 10. 16 ला y च्या 2 वेळा वजा केला. 2y वजा 16. 5 ला 3 वेळा x z मध्ये जोडले. 3z अधिक 5. m ला वजा 9 ने गुणले. 9m. r ला 10 ने गुणले आणि नंतर गुणाकारात x जोडला. r 10 अधिक x. उदाहरण, रियाकडे n बॉल्स आहेत. दामिनीकडे असलेल्या बॉलची संख्या रियाकडे असलेल्या बॉलच्या तिप्पट आहे. ही अभिव्यक्ती म्हणून लिहा. उपाय दिलेले. रियाकडे असलेल्या बॉलची संख्या बरोबर n. ज्याप्रमाणे दामिनीकडे रियाच्या बॉलची तिप्पट आहे, दामिनीकडे असलेल्या बॉलची संख्या बरोबर 3 गुणिले n. म्हणून आवश्यक बीजगणितीय अभिव्यक्ती 3n आहे, जिथे n ही रिया असलेल्या बॉलची संख्या आहे. उदाहरण, एका आयताकृती बॉक्सची उंची h सेंटीमीटर आहे. त्याची लांबी उंचीच्या 8 पट आहे आणि रुंदी लांबीपेक्षा 5 सेंटीमीटरने कमी आहे. उंचीच्या संदर्भात बॉक्सची लांबी आणि रुंदी व्यक्त करा. उपाय दिलेले. आयताकृती बॉक्सची उंची बरोबर h सेंटीमीटर. आयताकृती बॉक्सची लांबी बरोबर उंचीच्या 8 पट आहे, बरोबर 8h सेंटीमीटर. आयताकृती बॉक्सची रुंदी बरोबर लांबी बरोबर 8h वजा 5 सेंटीमीटर पेक्षा 5 सेंटीमीटरने कमी आहे. उदाहरण, एक गाडी u km/h वेगाने प्रवास करते. ती चेन्नई ते कोइंबतूर जात आहे. गाडी 6 तास प्रवास केल्यानंतरही कोइंबतूर 50 किलोमीटर अंतरावर आहे. चेन्नई ते कोइंबतूर अंतर किती आहे? ते u वापरून व्यक्त करा. वेग बरोबर अंतर भागिले वेळ. उपाय दिलेले. कारचा वेग आहे बरोबर u km/तास.
6 तासात प्रवास केलेले अंतर म्हणजे वेग बरोबर अंतर भागिले वेळ. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ बरोबर u गुणिले 6 बरोबर 6u किलोमीटर. सहा तास प्रवास केल्यानंतरही कापलेले अंतर 6u आहे आणि तरीही आपण 50 किलोमीटर अंतरावर आहोत. तर चेन्नई ते कोइंबतूरचे अंतर बरोबर 6u अधिक 50 किलोमीटर. आता आपण समीकरण म्हणजे काय ते शिकूया. समीकरण म्हणजे एक गणितीय वाक्य जे दोन पदावली समान असल्याचे दाखवते, ज्यामध्ये समान चिन्ह बरोबर वापरले जातं. त्यात संख्या आणि चल जसे की x, y किंवा z असतात आणि ध्येय म्हणजे चलाचे मूल्य शोधणे, ज्यामुळे समीकरणांच्या दोन्ही बाजू सत्य होतात. उदाहरणार्थ x अधिक 3 बरोबर 7. या समीकरणात x अधिक 3 आणि 7 हे दोन पदावली आहेत आणि समीकरण असे सांगते की जेव्हा x चे मूल्य निश्चित असते तेव्हा त्या समान असतात. उत्तर x बरोबर 4 आहे, कारण x अधिक 3 बरोबर 7. 4 अधिक 3 बरोबर 7. 7 बरोबर 7. आपण पाहू शकतो की समीकरणांच्या दोन्ही बाजूंमध्ये समानतेचे चिन्ह आहे. समीकरणातील समान चिन्हांच्या डावीकडील पदावलीच्या मूल्यांची डावी बाजू LHS म्हणतात आणि ज्याची किंमत समान चिन्हांच्या उजवी बाजू आहे तिला उजवी बाजू म्हणजेच RHS म्हणतात. समीकरण असे म्हणते की LHS चे मूल्य RHS च्याच बरोबरीचे आहे. जर LHS हे RHS च्या बरोबरीचे नसेल तर आपल्याला समीकरण मिळत नाही. आता आपण काही उदाहरणे पाहू. खालीलपैकी कोणती समीकरणे आहेत ते सांगा आणि समीकरणातील चल ओळखा. समीकरण m अधिक 5 मोठा आहे 9 पेक्षा. नाही. 2y बरोबर 20. हो. 3x अधिक 5 लहान आहे 10 पेक्षा. नाही. वजा वजा 3z अधिक 16 बरोबर 12. हो. आणि चल आहे z. 8y अधिक 1 मोठा आहे 99 पेक्षा. नाही. वजा b8 वजा 1 बरोबर 12. हो. आणि चल आहे b. खालील समीकरणाचे LHS आणि RHS लिहा. समीकरण आहे x अधिक 9 बरोबर 12. LHS x अधिक 9. RHS 12. 2x अधिक 5 बरोबर 87. LHS 2x अधिक 5 RHS 87.
वजा 5 अधिक m बरोबर 24. वजा 5 अधिक m LHS RHS 24. वजा 3z अधिक 6 बरोबर 16. वजा 3z अधिक 6 LHS 16 RHS. 10 बरोबर 65y LHS 10 RHS 65y. 78 बरोबर p भागिले 9 LHS 78 RHS p भागिले 9. आता आपण समीकरणांचे उकलन, समीकरणांची मूळ शिकू. मागील उदाहरण विचारात घेता x अधिक 3 बरोबर 7 x बरोबर 4 ने समाधान झाले. x चे इतर कोणतेही मूल्य समीकरणाचे समाधान करत नाही. समीकरणाची पूर्तता करणाऱ्या समीकरणातील चलाच्या मूल्याला समीकरणाचे समाधान म्हणतात. किंवा समीकरणाचे समाधान म्हणजे ज्या चलासाठी LHS आणि RHS समान आहेत त्याचे मूल्य. उकलला समीकरणाचे मूळ असेही म्हणतात. म्हणून x बरोबर 4 हे समीकरणाचे समाधान आहे. x अधिक 3 बरोबर 7. आता आपण समीकरणाचे निराकरण शोधण्यासाठी चाचणी आणि त्रुटी पद्धत नावाची एक पद्धत पाहू. हा उपाय शोधण्याचा थेट आणि व्यावहारिक मार्ग नाही. समीकरण 2n बरोबर 10 विचारात घ्या. सारणीवरून आपल्याला कळते की n बरोबर 5 साठी LHS आणि RHS दोन्ही समान आहेत. म्हणून n बरोबर 5 हे समीकरणाचे समाधान आहे. वरील पद्धतीमध्ये आपण ज्या पद्धतीचा अवलंब केला आहे त्याला चाचणी किंवा त्रुटी पद्धत म्हणतात. आता आपण काही उदाहरणे सोडवू.
लक्षात ठेवण्याच्या गोष्टी. समीकरणाचे 2 भाग असतात. डावी बाजू LHS आणि उजवी बाजू RHS, जी समान चिन्हाने बरोबर जोडली असते. चल म्हणजे एक अक्षर जे कोणत्याही संख्येचे प्रतिनिधित्व करू शकते. त्याचे मूल्य निश्चित नसते. समीकरण सोडवण्यासाठी तुम्हाला चलाचे मूल्य सापडते, जे दोन्ही बाजूंना समान बनवते. एक अभिव्यक्ती संख्या आणि चलांमधील संबंध दर्शवते, जसे की 3n किंवा x अधिक 7. चाचणी आणि त्रुटी पद्धत दोन्ही बाजू समान होईपर्यंत भिन्न मूल्ये तपासून समीकरणाचे निराकरण शोधण्यात मदत करते. Thanks for watching.